नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, भक्तांना तारणारा स्वामी कृपा तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही, तर स्वामींनी भक्तांना दिलेले एक आश्वासन आहे. स्वामींनी भक्तांना दिलेला हा तारक मंत्र म्हणजे संजीवनी आहे. पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभ्यातनं अंतर्मनानं स्वामींना साद घातली तर तारक मंत्र म्हणताना स्वामी दर्शन प्रचिती देतात. हा भक्तांचा अनुभव आहे. स्वामी म्हणजे स्वतः मी. माझ्याजवळ येताना तू तुझ्यातील मीला सोडून ये, तरच मी तुला दिसेन, असं जणू त्यांना सुचवायचं आहे. जगाच्या कल्याणासाठी संतांची विभूती. स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिलंय, जो माझं नाव घेईल, खऱ्या मनानं माझी सेवा करेल, त्याचा योगक्षेम चरितार्थ मी चालवीन. पण म्हणून आपण नुसते बसून राहिलं तर तेच स्वामी आपल्याला हाकलून देतील. प्रपंच सांभाळून परमार्थ करावा, हेच स्वामींना अपेक्षित आहे. निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कुठलीही शंका घेऊन माझं नाव घेऊ नकोस, माझी सेवा करू नकोस, अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावरती सर्व काही सोपवलंय. पण आपण खरंच तसं करतो का? नाही. किती वेळा तारक मंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो. ज्या क्षणी आपण तारक मंत्रामध्ये दिल्याप्रमाणे कुठलंही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणू, त्याच वेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची खरी शक्ती कळेल. आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामीबळ इतकं प्रचंड आहे की त्यावरती आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. त्यांच्या नुसत्या स्मरणानं देखील ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती अगदी आकलनाच्या पलीकडची आहे. प्रत्यक्षामध्ये कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टीही ते अगदी सहज शक्य करतात, यात शंका नाही. पण ते कधी, जर त्यांना ते वाटलं तर आणि तरच. उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात. आता जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ ना येई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. याचा अर्थ काय? तर आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. आपल्या भक्तांचं प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावरती मायेची पाठराखण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इहलोक सोडून परलोकी जाण्याची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकत नाही, अशी अलौकिक शक्ती स्वामी आहे. परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचं काहीच कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. याचा अर्थ असा आहे की प्रपंचातील लहान सहान गोष्टींना आपण सशासारखे घाबरतो. भय आपली पाठ सोडत नाही, आपल्या जीवाला शांतता मिळत नाही, आणि म्हणूनच स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, तिला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ असाच चालू आहे, पण आपण स्वामी सेवेत आहोत, त्यांचे बालक आहोत, याची खुणगाठ मनी ठेव. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. याचा अर्थ असा आहे, स्वामींवरती गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी या दोन शब्दांचा अर्थ समजू शकेल, आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाही. आयुष्यामध्ये अनेक प्रसंगामध्ये तुला तारणारे स्वामीच आहेत. कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे स्वामीच आहेत. त्यांनी किती वेळा तुला मदतीचा हात दिलाय त्याचा विचार कर. अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत, तेव्हा न डगमगता पुढे जा. विभूती नमन नाम ध्यानार्ती तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. याचा अर्थ असा आहे, प्राण, अपान, उद्यान, व्यान, उदान, समान या पंचप्राणाप्रमाणे स्वामी तर आहेतच.
स्वामींची विभूती आणि तीर्थ या सुद्धा स्वामींचा अंशच आहे. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसं आणि किती वेळा बाहेर काढलं याची प्रचिती आठव. श्रद्धेनं मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीही सोडत नाहीत, ही खुणगाठ मनाशी बांधून ठेव. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्वामी या शब्दाचा अर्थ जर आपण अशा पद्धतीनं जाणून घेतलात तर तुम्हाला नक्कीच हे आयुष्यभर उपयोगी पडेल. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.